शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तिरोडा येथून भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मोठ्या संख्येने शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी झाले। हातात शेतीत वापरण्यात येणारे साहित्य घेत जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारा बोनस तातडीने देण्यात यावा। शेतीसाठी 24 तास अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा। कर्जबाजारी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यात यावा। तसेच महिलांना लाडकी बहीण योजनेचे प्रलंबित पैसे तातडीने देण्यात यावेत, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर हे विशेष वेशभूषेत सहभागी झाले होते। त्यांच्या या अनोख्या वेशभूषेमुळे ते मोर्चाचे आकर्षण ठरले। दरम्यान शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे। शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी काढलेलं आंदोलन आहे। माझ्याकडे काही शेतकरी आले का दादा धानाला बोनस, मी त्यांना म्हटलं तुम्ही जर येत असाल तर मी समोर नेतृत्व करतो। शेतकरी पुत्र म्हणून आज या आंदोलनाचा नेतृत्व करत आहे। कारण धानाचं पीक आमचं खरीपचा हंगाम 8 महिने होऊन गेले। नागपूर अधिवेशनामध्ये बोनस देतो म्हणलं, अजूनपर्यंत दिला नाही। परंतु बोनस भेटल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। धान उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते। जर 8 तासाच्या विद्युतमध्ये आम्ही धान उत्पादन करू शकत नाही। जर त्यांना दुसरे पर्याय पिकं सांगायचे आहेत तर त्याची तशी आमची व्यवस्था करू। त्याच्यातही आम्ही प्रयत्न केले, परंतु वन्य प्राणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की संपूर्ण पिकं नासधूस करतात, एक पीक होऊ देत नाही। ही आमची व्यथा आहे। म्हणून हा आज शेतकऱ्यासाठी हा आक्रोश आहे। की ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात लोक आज वेशभूषामध्ये आले आहेत, शेतकऱ्यांच्या वेशभूषामध्ये काय संकेत शासनाला देतात, याच्यानंतर काय पाऊल राहणार? मी शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो सरकारला की आपण 2013 पासून धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस देता, मग आज का बरं नाही? म्हणून या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सरकारला की आपण 15 दिवसात पोळ्यापर्यंत आम्हाला बोनस दिला नाही तर मोयबलच्या दिवशी प्रत्येक गावात गोंदिया जिल्हाभर जितकी पोलीस लगाना उतनी लगा लो, गोंदिया जिल्हाभर आंदोलन होईल आणि मोठ्या संख्येने शेतकऱ्याचे पोरं टंकीवर चढून आंदोलन करतील। असा उग्र आंदोलन हा आमचा अंत पाहू नये आणि जोपर्यंत बोनस भेटणार नाही आम्ही खाली उतरणार नाही। जय जवान जय। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।